हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजचं आपलं लेक्चर आहे श्रेणी बुद्धिमत्तेचं आपलं चौथं लेक्चर आहे. त्यामध्ये श्रेणीचा हा पार्ट 1 आहे. मित्रांनो, श्रेणीचे आपले तब्बल दोन ते तीन लेक्चर येईल. त्यापैकी पहिल्या 1-2 लेक्चरमध्ये मित्रांनो आपले टाईप कंप्लीट करून संपूर्ण टाईप कंप्लीट करून घेण्यात येईल. त्यानंतर सेकंड किंवा थर्ड लेक्चरमध्ये तुमचे PYQ येईल. ठीक आहे, 2 ते 3 लेक्चर येईल. त्यापैकी सर्वात शेवटचं लेक्चर आहे ना, ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन येईल. तलाठीचे महापोर्टलने विचारलेले आणि झेडपीने विचारलेले क्वेश्चन्स येईल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. त्याआधी मित्रांनो 1 ते 2 लेक्चर मित्रांनो आपले याच्यावर येईल, आपल्या टाईप्सवर येईल. ठीक आहे, आजच्या लेक्चरला मित्रांनो सुरुवात करतो. लेक्चरचे मित्रांनो आजचं स्वरूप कसं असेल ते सांगून देतो. मित्रांनो, सुरुवातीला तुमचं आधी मित्रांनो बेसिक घेण्यात येईल. बेसिकमध्ये श्रेणीचे प्रकार किती आहे, प्रकार कोणकोणते आहे, कोणकोणते प्रकार आहेत ते तुम्हाला सांगण्यात येईल. त्या प्रकारापैकी प्रकाराचे काही ट्रिक्स असतील, सूत्र असतील, त्याबद्दल चर्चा करू. बेसिक घेऊ, त्यानंतर टाईप घेऊ आपण आज. ठीक आहे, ह्या 2 गोष्टी आज होईल, बेसिक आणि टाईप होईल. त्यानंतर मित्रांनो समोर येणाऱ्या लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेण्यात येईल तुमचे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजल्या मित्रांनो. आजच्या लेक्चरला मी सुरुवात करतो. बघा मित्रांनो, श्रेणीचे मित्रांनो एकूण 4 प्रकार आहे. त्यापैकी पहिला प्रकार मित्रांनो कोणता आहे? अंकमालिका. एकदा चेक करून घेतो. संख्या श्रेणी त्यालाच आपण नंबर सिरीज म्हणतो. नंबर सिरीज किंवा अंकमालिका. ठीक आहे, संख्या श्रेणी त्यालाच आपण अंकमालिका म्हणतो. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रकार आहे मित्रांनो याचा, कोणता आहे एकदा बघून घेतो. अंकगणितीय श्रेणी आणि भूमितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे मित्रांनो भूमितीय श्रेणी. ठीक आहे, अंकगणितीय श्रेणी म्हणजेच मला वाटते एरिथमॅटिक प्रोग्रेशन असं काहीतरी आहे त्याचं नाव, आणि भूमितीय म्हणजे जॉमेट्रिक प्रोग्रेशन असं काहीतरी त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे, आणि चौथा प्रकार असतो मित्रांनो, तो तुम्हाला पण माहीत आहे, संख्यामालिका 1, आणि चौथा प्रकार आहे लेटर किंवा अक्षरमालिका. त्याला लेटर सिरीज म्हणतात. लेटर सिरीज आहे ना, अल्फाबेट सिरीज, अल्फाबेट सिरीज. ठीक आहे मित्रांनो, तुमच्यासाठी अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या दोनच श्रेणी आहे मित्रांनो इथे. एक संख्यामालिका आणि दुसरी अंकमालिका. संख्यामालिका किंवा अंकमालिका आणि अक्षरमालिका. अक्षरमालिका म्हणजेच आपली अल्फाबेटिकल सिरीज. तुम्हाला आता मित्रांनो या 2 विषयी 2-3 क्वेश्चन्स मी सांगतो कसे, तर या नेमक्या श्रेणी नेमक्या काय आहेत ते सांगतो मित्रांनो. बट या श्रेणी मित्रांनो 2 गणिताचा पार्ट आहे, ते तुम्हाला मी गणितामध्ये शिकवेन सर्वात शेवटी. क्लासेसच्या एंडिंगला आपल्या गणिताचे जेव्हा एंडिंग होईल तेव्हा मी या 2 श्रेणी शिकवेल. कोणत्या श्रेणी या चॅप्टरमध्ये. आजचं लेक्चर मित्रांनो आपलं बुद्धिमत्तेचं आहे. बुद्धिमत्तेमध्ये सर्वात जास्त महत्त्वाच्या या 2च श्रेणी आहे. याच्यावर फार कमी क्वेश्चन विचारतात, आणि जो विचारतात तो मित्रांनो तो गणितामध्ये विचारतो. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे मित्रांनो, समजत आहे. या 2 श्रेण्या पुसून घेतो. आणि या ठिकाणी मित्रांनो 2 सूत्र आहेत ते तुम्हाला समोर मी सांगतो क्लासेसमध्ये. तुम्हाला बघा a + n - 1 d कशामध्ये सांगितलं होतं बघा, सरासरी काढण्याचं सूत्र काय सांगितलं होतं? a + l/2 म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. हे तुम्हाला सरासरीचं सूत्र सांगितलं होतं. आणि हा l म्हणजे शेवटची संख्या काढण्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे सूत्र सांगितलं, a + n - 1 d. बघा हे सूत्र जे आहे मित्रांनो, आपली गणितीय श्रेणी, अंकगणितीय श्रेणी जी आहे ना, याचं सूत्र आहे. समजलं का आता? अंकगणितीय श्रेणी जी आहे त्याचं सूत्र मित्रांनो हे आहे. तुम्हाला समोर लेक्चरमध्ये मी सांगतो नेमकं कसं आहे, कशा श्रेणी असतात, आणि हे सूत्र नेमकं कसं लावायचं, कोणत्या याच्यामध्ये लावतात, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये नंतर सांगतो. ठीक आहे, याच लेक्चरमध्ये सांगतो. फक्त या मधातल्या 2 श्रेणी आहे मित्रांनो, त्या डिटेलमध्ये तुम्हाला गणितामध्ये भेटून जाईल. इथे ओव्हरलुक सांगतो, कारण की बुद्धिमत्तेमध्ये त्या 2 याच्यावर प्रश्न विचारतच नाही. विचारला तर फार कमी शक्यता असते. जास्तीत जास्त शक्यता आणि जास्तीत जास्त प्रश्न याच्यावरच विचारते. ओके, तुम्हाला संख्या मालिकेमध्ये आता बेसिक सांगतो नेमकं काय करायचं आहे.
संख्या मालिका किंवा अंक मालिका. ठीक आहे. याचं मित्रांनो बेसिक बघू आधी आपण काय आहे. तर तुम्हाला 1 पासून 20 पर्यंत पाढे. ठीक आहे. जनरली 10 पर्यंत सगळ्यांना पाठच आहे, 15 पर्यंत पाठ आहे. तुम्हाला फक्त 16 ते 20 पाढे हे जास्त थोडे करायचे आहे. ठीक आहे. 15 पर्यंत बऱ्याचशा लोकांना 15 पर्यंत पाठ आहेच, नसेल पाठ तरी 11 पासून 14 पर्यंत सोपीच पाढे आहे. सोपी पाढे पाठ होऊन जाते. 15चं तर एकदम सोपे आहे. यापैकी मित्रांनो 20चा पाढा तर सोपीच आहे. तुम्हाला फक्त 16 ते 19 हे 4 पाढे पाठ करायचे आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट मित्रांनो आपले 20 पर्यंत पाढे पाठ करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर 20 पर्यंत पाढे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला वर्ग पाठ करायचे आहे आणि घन पाठ करायचे आहे. घन कितीपर्यंत? वर्ग 20 पर्यंत आणि घन मित्रांनो 10 पर्यंत. सोबतच मित्रांनो तुम्हाला 11चा आणि 12चा पण घन पाठ असेल तर ठीक आहे. हे पाढे वगैरे घन वगैरे कसे करायचे त्यावर माहिती आहे तुम्हाला. आता समजा तुम्हाला 17चा पाढा पाठ करायचा, 17 गुणिला 1 करा, 17 गुणिला 2 करा, 17 गुणिला 3 करा. या प्रकारे तुम्ही पाढे निर्माण करा आणि ते पाठ करा मित्रांनो. त्यानंतर वर्ग कसे करायचे तुम्ही मित्रांनो. 17चा वर्ग करायचा असेल तुला 17 गुणिला 17 करा, तुम्हाला 17चा वर्ग भेटून जाईल. त्यानंतर 18 गुणिला 18चा वर्ग भेटून जाईल. ठीक आहे. मग आता प्रश्न आहे घनाचा. 17 गुणिला 17 केल्यानंतर तुमचं जे आन्सर येईल मित्रांनो त्याला पुन्हा 17ला एकदा गुणून टाका. 17चा घन तुम्हाला भेटून जाईल. 17चा घन तुम्हाला पाठ करायचं नाही ना 10 पर्यंत. 9 गुणिला 9 हे झाला 9चा वर्ग झालं, त्याला आणखी गुणिला 9 करा, तेव्हा तुम्हाला 9चा घन भेटून जाईल. ठीक आहे. तुम्हाला 10 पर्यंत घन पाठ करणं मस्ट आहे. 11, 12, 13 पर्यंत पाठवले तर चांगला फायदा होतो. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे मित्रांनो. वर्ग घन काय ते सांगायची गरज नाही ना. 9चा वर्ग किती आहे किंवा 19चा वर्ग किती आहे या गोष्टी सांगायची गरज नाही ना, तर सांगून देऊ. ठीक आहे. 11 पासून 20 पर्यंत तुम्हाला वर्ग सांगून देतो. 11चा वर्ग मित्रांनो 121, 12चा वर्ग आहे 144, 13चा वर्ग मित्रांनो 169, 14चा वर्ग आहे 196. ठीक आहे. 169च्या हे जे 6 आणि 9 आहे ना, याला दोन्हीला उलट्या करून द्या, 96 करा. ठीक आहे. 15चा वर्ग मित्रांनो 225, 16चा वर्ग आहे 256, 17चा वर्ग आहे 289, 219 दिसत आहे. 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361 दिसत आहे का. ठीक आहे. आणि 20चा वर्ग 400 तुम्हाला माहीतच आहे. एकदा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आपण नेक्स्ट समोर घन बघू. आता 9-10 पर्यंत तुम्हाला वर्ग पाठच आहे. 11 पासून तर डायरेक्ट 19 पर्यंत वर्ग झाले हे. ठीक आहे. त्यानंतर घन घेऊ मित्रांनो. 1चा घन माहीतच आहे तुम्हाला, 2चा घन 8 आहे, 3चा घन 27, 4चा घन कसा करायचा. 3चा घनासाठी 3 गुणिला 3, 3 त्रिक 9, पुन्हा 3 करा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ठीक आहे. आता 4चा घन 4 गुणिला 4 गुणिला 4 करा. 4 चौक 16, 16 चौक 64. 5चा घन 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, आणखी गुणिला 5 आहे म्हणजे 25 5 125, म्हणजे 5चा घन 125. त्याचप्रमाणे मित्रांनो 6चा घन 216, 7चा घन 343 करा, 8चा घन 512 आणि 9चा घन 729, 10चा घन 1000. ठीक आहे. या प्रकारे मित्रांनो 7चा घन कसा 7 गुणिला 7, 7 7 49 येत आहे. 49 पुन्हा गुणिला 7 करा, इथे गुणिला 7 करा, त्यावर तुम्हाला 7चा घन निघेल. कसं करायचं ते सांगू राहिलो तुम्हाला. 7 9 63 3 हातच्या आले 6, 7 चौक 28, 28 आणि 6 किती होत आहे 34 होते का. 3 4 आले 343, 343 7चा घन. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही घन निर्माण करा. वर्ग असेल तर त्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. 7चा वर्ग करायचा तर 7 गुणिला 7, 7चा घन करायचा तर 7 गुणिला 7, आणखी एकदा गुणिला 7. या प्रकारे तुम्ही घन निर्माण करायचे. ओके. आणि त्याची वर्ग आणि घन निर्माण करायची मित्रांनो ट्रिक वगैरे आहे ना, ते या लेक्चरमध्ये तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला मी गणितामध्ये ज्यावेळेस मी वर्गमूळ घनमूळ हे चॅप्टर ज्यावेळेस शिकवीन त्यावेळेस तुम्हाला गणितामध्ये मिळेल. ओके. त्यानंतर मित्रांनो आता संख्यामालेसाठी हे बेसिक झालं किंवा अंकमालिकासाठी हे बेसिक झालं. आता अक्षरमालिका जे आहे ना,
अक्षर मालिकासाठी बेसिक बघा मित्रांनो. आता काय तर बघा तुम्हाला ए बी सी डी ई एफ जी एच याप्रमाणे नंबरिंग करायचे आहे. ए म्हणजे 1, बी म्हणजे 2, सी म्हणजे 3, डी म्हणजे 4, ई म्हणजे 5, एफ म्हणजे 6, जी म्हणजे 7, एच म्हणजे 8. या प्रकारे तुम्हाला नंबरिंग पाठ करायचे मित्रांनो. सगळ्या याचे नंबरिंग पाठ करायची गरज नाही. तुम्हाला फक्त एचा 1, ईचा 5, एच नंतर आय नंतर जे, जे म्हणजे होईल मित्रांनो 10. तुम्हाला जेचे 10 म्हणजे 5चा पाठ करायचा आहे, 10चा पाठ करायचा आहे, 11 5, 10, 15, 20, 25 हे फक्त पाठ करायचे. 5चा होतो मित्रांनो ई, 10चा जे, 15चा ओ, 20चा टी, 25चा वाय. ठीक आहे. याचं काय होतं ई जे ओ टी वाय लिहून घ्या इथे. ई जे ओ टी वाय. ई ज्योती निघत आहे. ठीक आहे. ई ज्योती समजलं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 1, 4, 9, 16, 25 म्हणजे हे जे वर्गसंख्या आहे ना, वर्गसंख्यांचे पाठ करा. पाठ झाले तर ठीक, नाही झाले तर काही प्रॉब्लेम नाही, तरीही पाठ करून घ्या. ए म्हणजे ए होते, 1 म्हणजे ए, 4 म्हणजे डी होते, 9 म्हणजे आय होते, ओ नंतर पी येते आणि 25 म्हणजे वाय. ठीक आहे. काय होते याचं 1, 4, 9, 16 म्हणजे वर्गसंख्यांचं आदी पी, आदी आणि पी वाय, आदी पी. ई ज्योती म्हणजे 5, 10, 15, 20, 5, 5चा फरक. आदी पी म्हणजे वर्गसंख्या. ठीक आहे. तर घनसंख्याचं करतो म्हटलं तर काय मित्रांनो 2-3च आहे. 1चा घन 8 आणि 27, 27 म्हणजे पुन्हा एच येते, 26 म्हणजे झेड होतो. ओके. घनसंख्याचे पाठ करायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. एवढे पाठ केले तर सफिशियंट आहे. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्वाचे 5, 10, 15, 20 म्हणजेच ई ज्योती हे पाठ करायचं आहे. ई ज्योती. त्यानंतर समजा तुम्हाला पी जर विचारलं असेल तर मग नंबरिंग करायची. ओ नंतर पी येते म्हणजे 15 नंतर 16वी संख्या. तुम्हाला समजा एस नंतर एसचं विचारलं असेल, एस बरोबर किती बघा. तुम्हाला बोलताना बघा एस टी असं वापरतो ना, एस नंतर टी. इथे एस आहे नंतर टी. जर एस बरोबर टी बरोबर 20 असेल तर एस बरोबर 19. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही सोडवा. त्यानंतर मित्रांनो कोणती संख्या कोणत्या संख्येच्या खाली येते ते पण बघायचं तुम्हाला. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. एमपर्यंत मित्रांनो हे 13 लेटर्स होतात. त्यानंतर एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. मला वाटते तुम्हाला 3 लेक्चर घ्या लागेल याच्यावाले टोटल आजच्या याचे. एच्या अपोजिट झेड तुम्हाला असे पण प्रश्न येईल. त्यानंतर बी वाय सी एक्स डी डब्ल्यू ई ई व्ही एफ यू जी टी एच एस आर आय जे क्यू के पी एल ओ एम एन. याचे पण अपोजिट तुम्हाला पाठ करावं लागेल कारण ते नंबर सिरीज येतात. कशा कशा विचारतात बघा तुम्हाला सिरीज. एफ यू एक झाला, त्यानंतर एच एस, त्यानंतर जे क्यू, एफ नंतर किती एच नंतर जे. मग तुम्हाला इथे काय असेल ते इथे काय येईल ते तुम्हाला विचारण्यात येईल. बघा मित्रांनो एफ यू मित्रांनो म्हटलं तर हे एक सिरीज झाली याची सिरीज, नंतर एच एस याची सिरीज झाली, त्यानंतर जे क्यू याची सिरीज झाली. मग तुम्हाला येईल कुठल एफ नंतर एक पहिला आणि दुसरा, पुन्हा दुसरा, एक सोडून दुसरा, हा एक सोडून दुसरा, एल आणि ओ इथे येईल. या प्रकारे मित्रांनो तुम्हाला सिरीज विचारण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला यांचे नंबरिंग पाठ करण्यासाठी पाठ करावं लागेल. सगळे पाठ करण्याची गरज नाही, जेवढे पाठ होईल तेवढे सफिशियंट आहे मित्रांनो. ठीक आहे. 10-12 पाठ केले तरी होऊन जाईल. ते पाठ कसे करायचे मित्रांनो त्याची ट्रिक सांगतो आता. एकदा मी पेन फिल करून घेतो. पाठ करण्याची मित्रांनो सोपी ट्रिक आहे. खूप काही मोठी मेहनत घ्यायला लागत नाही. 2-2 जरी पाठ केले तुम्ही तरी होऊन जाईल. डेली 2-2 पाठ केले तरी होऊन जाईल 4-5-6 दिवसामध्ये. कसं बघा फ्युरी ह्याला काय एफ आर आय कुठं येते कुठीला आर हे फ्युरी म्हणजे एफ आणि यू सोबत आहे, आर आणि आय सोबत आहे. त्यानंतर मित्रांनो मन लक्षात ठेवा. मन म्हणजे एम आणि एन. त्यानंतर लोरी करा एक लोरी, फ्युरी लोरी. लो म्हणजे एल ओ इथे आहे, री म्हणजे हा आपला आर आय झाला, फ्युरी लोरी. त्यानंतर ए टू झेड. ठीक आहे. ए टू झेड बाय बाय
बाय बाय, टाटा बाय बाय. ए टू झेड म्हणजे ए झेड, बाय बाय म्हणजे हे टाटा बाय बाय. सी एक्स, तुम्हाला सी ॲट टायरवरून सी एक्स लक्षात ठेवा. सी ॲट टायर आहे ना ते काय सी ई टी असं आहे. सी ॲट टायरवरून मित्रांनो तुम्ही सी एक्स लक्षात ठेवा. सॉरी, सी एक्स लक्षात ठेवा. डी डब्ल्यू डड लक्षात ठेवा. त्यानंतर आहे काय गट लक्षात ठेवा किंवा मग गॅट लक्षात ठेवा. गॅट ते तुम्हाला माहीत असेल, गॅट एक हे आहे काय बा ग्रुप आहे गॅट, WTOच्या आधीचा गॅट. ठीक आहे. त्यानंतर वेश्य लक्षात ठेवा, WESH. वेश्य एक वेश्य समाज, आर्य वेश्य समाज तुम्हाला ऐकलं असाल. व्ही सोबत ई आहे, कुठे गेली व्ही, हरवला का व्ही, हां हे व्ही सोबत ई आहे. आणि SH कुठे गेला SH, हां SH. हे एवढे तुम्ही पाठ करा. त्यानंतर PK मूवी आणि जोकचा क्यू लिहा किंवा जॅक्यू किंवा जोक लिहा. जे बरोबर क्यू लिहा इथे. आणि PK मूवी तुम्ही ऐकलं, त्यावरून पी म्हणजे पीच्या अपोजिट के, PK झालं, जोक म्हणजे जॅक. तुम्हाला एवढे 5-6 पाठ करायचे आहे. एक आहे फ्युरी पाठ करा. त्यानंतर लोरी करा. वेश्य आर्य वेश्य समाज लक्षात ठेवा. PK लक्षात ठेवा. हे जोक मराठीत लिहा. जो क्यू लक्षात ठेवा. जो क्यू मन पिक्चर मन आमिर खानचा, ते लक्षात ठेवा. त्यात ए टू झेड बाय बाय. मग CX टायर आणि DW एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे हे अपोजिटवाले पाठ होऊन जाईल. याच्यापैकी 5-6 आहे, 5-6 पाठ झाले तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. हे झालं मित्रांनो बेसिक. आता मित्रांनो मी इथे क्वेश्चन्स घेतो. तुमचे क्वेश्चन्स कसे विचारले जाईल, प्रत्येक टाईपनुसार मित्रांनो क्वेश्चन्स घेतो. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे माझं ओके. क्वेश्चन्स बघा मित्रांनो, तुमचे टाईपनुसार असेल. अगदी बेसिकपासून चालू आणि हाय लेवलवर घेऊ आपण. ठीक आहे. आधी बेसिक घेऊ, बेसिक क्वेश्चन्स घेऊ, सोपी क्वेश्चन घेऊ. त्यानंतर मॉडरेट लेवलचे क्वेश्चन घेऊ. मॉडरेट झाल्यानंतर हळूचपणे लेवल हार्ड करण्यात येईल. ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे. हे जास्त होत आहे का, गोष्ट समजत आहे, तुमचं क्लिअर होत आहे का, इथपर्यंत गोष्ट क्लिअर होत आहे, असं जास्त होत आहे का, असं तर कमेंट करा, मी थोडं कमी करेन. टाईप नंबर 1 बघा, 3, 5, 7, 9, 11. कुठे लिहू? सुरुवातीला अंकमालिका. ठीक आहे. अंकमालिका TYPE टाईप 1. आपलं गणित पण 1च आहे. 3, 5, 7, 9, 11. 3, 5, 7, 9, 11. तुम्हाला समोरची संख्या शोधायची आहे मित्रांनो. बघा कोणकोणत्या प्रकारचे टाईप असतात, कसे टाईप असतात ते तुम्हाला सांगतो. टाईप 1मध्ये बघा 3, 5, 9, 7. 3, 5, 7, 9, 11 या संख्या मित्रांनो बघितल्यानंतर विषम संख्या जाणवतात. ठीक आहे. 3 आणि 2, 5 आणि 2, 7 आणि 2, 9 आणि 2, 11. 2चा फरक आहे किंवा विषम संख्या आहे. 2चा फरक आहे इथे आणि विषम पण संख्या आहे. तुम्ही विषम संख्या 11 9 नंतर झाली 11. 11 नंतर विषम संख्या कोणती आहे मित्रांनो? 13. समजलं इथपर्यंत? म्हणजे टाईप 1मध्ये तुम्ही काय शिकले का, सिरीजमध्ये विषम संख्या लावून बघायचं. इथे मी लिहून घेतो एक ट्रिक म्हणून तुम्हाला. विषम संख्या ही झाली पहिली ट्रिक किंवा पहिले ट्रिक. त्यानंतर मित्रांनो सेकंड टाईप नंबर 2 बघा. आता काय गणित आहे? 14, 16, 18, 20, 22. तुम्हाला समोरची संख्या शोधायची आहे. काय आहे तर बघा विषम संख्या झाल्या. त्यानंतर 14, 16, 18, 20, 22. 2चा फरक आहे ना. 2चा फरक, पुन्हा 2चा फरक, 20 आणि 2, 22. 2चा फरक आहे. आणि या संख्यांकडे बघितल्याबरोबर लक्षात येते की या संख्या समसंख्या दिसतात. 2चा फरक आणि समसंख्या 2 बघा जातो. म्हणून समसंख्या लागतो इथे. ट्रिक काय आहे आपली? समसंख्या. पहिली टाईप 1मध्ये विषम संख्या, दुसऱ्यामध्ये समसंख्या झाली. 22 नंतरची समसंख्या 22 आणि 2, 24. ठीक आहे. त्यानंतर आणखी तिसरा टाईप घेऊ मित्रांनो. आता कोणता घेऊ? ओके. टाईप नंबर 3 बघा मित्रांनो. 3, 5, 7. त्यानंतर डॅश आहे. तुम्हाला समोर काय आहे ते बघायचं आहे मित्रांनो. बघा ऑप्शन काय आहे? ए 11, ऑप्शन बी आहे 9, ऑप्शन सी आहे 7 झाला का 8 लिहितो. ऑप्शन डी आहे 13. बघा तुम्हाला काय काय समोरचं घ्यायचं आहे. आधी विषम संख्येचं लावून बघू. 3 आणि 2, 5, 5 आणि 2, 7, 7 आणि 2, 9. 9 आहे इथे येऊ शकते. बट
सॉरी 2-2चा फरक लावलं तर 9 येत आहे आणि विषम संख्या म्हटलं तर 7 नंतरची विषम संख्या 11 आहे, 11 पण येत आहे. असा प्रश्न जर येईल मित्रांनो, 2 ट्रिक किंवा 2 ट्रिक जर लागण एका सिरीजमध्ये, तर तुमचे आणि कोणतेही आन्सर ऑप्शनमध्ये फक्त 9च असेल तर आन्सर 9 राहील, ऑप्शनमध्ये फक्त 11च हेच आन्सर असेल तर आन्सर एकच राहील. ठीक आहे. आणि जर का ऑप्शनमध्ये 9 पण आहे आणि 11 पण आहे, 11 आहे आणि 9 आहे, तेव्हा तो क्वेश्चन मित्रांनो रॉंग क्वेश्चन होईल. एक्झाममध्ये तुम्हाला आयोगाची किंवा त्या एक्झाम झाल्यानंतर जेव्हा आन्सर येईल ना तुमचे की आन्सर की रिलीज होईल, त्यावेळेस तुम्हाला तो आन्सर चुकलेला आहे म्हणून हे असं चिन्ह येईल तुमच्या आन्सर कीमध्ये. ठीक आहे. म्हणजे हा क्वेश्चन चुकला आहे, कारण की या सिरीजमध्ये 2 रूल लागतात. पहिला रूल 2-2चा फरक, सॉरी विषम संख्यांचा फरक, विषम संख्या आणि सॉरी विषम संख्या नाही, विषम संख्या, विषम संख्याचा फरकमध्ये 9 येते आणि हे आहे मूळ संख्या. 3 2 5 7 7 9 11. हां, विषम संख्या करतो म्हटलं तर 9 येते मित्रांनो. किती? 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9 हे 9 येत आहे. बट मूळ संख्या लावतो म्हटलं इथे तर मूळ संख्या पण आहे ना, 3 5 7 या मूळ संख्या आहेत. त्यानंतरची मूळ संख्या 11, त्यानुसार 11 येत आहे मित्रांनो. विषम संख्या मूळ संख्येनुसार 11 येत आहे, विषम संख्येनुसार 9 येत आहे. असं जर 2 रूल लागत असेल तर सहसा मित्रांनो हा क्वेश्चन चुकीचा होतो. तुम्हाला जेव्हा आन्सर की एक्झाम झाल्यानंतर जेव्हा आन्सर की येईल, त्या आन्सर कीमध्ये त्या प्रश्नासमोर आन्सरच्या ऐवजी तुम्हाला हे चिन्ह दिले आणि हे चिन्ह दिसलं म्हणजेच आन्सर चुकीचं आहे. तेव्हा या प्रश्नाचे एकतर मार्क सगळ्यांना मिळणार किंवा सगळ्यांना मिळणार नाही. आणि तिसरा एक येतो, ज्यांनी क्वेश्चन अटेम्प्ट केला त्यांनाच मार्क मिळेल, ज्यांनी अटेम्प्ट नाही केला त्यांना मार्क मिळणार नाही. ओके, समजलं इथपर्यंत? त्यानंतर मित्रांनो टाईप 4 पाहू आता. चार काय म्हणते? 6 6 10 14 18 22 तुम्हाला समोरची संख्या शोधायची आहे. बघा मित्रांनो, विषम संख्या, समसंख्या. आता मित्रांनो काय येतं बघा, इथे फरक दिसता का 4 4चा? 6 4 10, 10 4 14, 14 4 18, 18 4 22. ठीक आहे. 4 4चा फरक आहे मित्रांनो. आपली नवीन ट्रिक झाली फरक. ठीक आहे. काय नाही, 12-13 ट्रिक आहे अशा की 12-13 रूल आहे, त्या रूलनुसार तुमचा आन्सर येऊन जाते. पुन्हा 22 आणि 4 मित्रांनो 26 तुमचं फायनल आन्सर आहे. 22 आणि 4 26. ओके. त्यानंतर मित्रांनो एक टाईप नंबर 5 घेतो आता. टाईप नंबर 5 किती होत आहे? 5 7 11 13 17 19 या संख्या मित्रांनो. बघा फरक लावून बघा. 2चा फरक 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 13 आणि 4 किती आहे? 13 आणि 4 17 ना. 17 आणि 2 19. म्हणजे 2चा पहिला फरक आहे, नंतर 4चा आहे, पुन्हा 2चा 4चा, 2चा आता 4चा फरक येईल. ठीक आहे. फरक मित्रांनो किती? 2चा फरक, 4चा फरक, 2चा फरक, 4चा फरक, 2चा फरक आणि 4चा फरक किती होता? 19 आणि 4 23. ऑप्शनमध्ये तुम्हाला 23 आन्सर असेल तर 23 टिक करायचं. ठीक आहे. जर 23 ऑप्शनमध्ये नसेल तर मग काय करायचं? ह्या संख्यांकडे बघा. तुम्हाला सगळ्या मूळ संख्या दिसत आहे का इथे? सगळ्या मूळ संख्या दिसत आहे का? 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, त्यानंतरची 11 मूळ संख्या आहे, त्यानंतर 13 ही मूळ संख्या आहे, 13 नंतर 17 पण मूळ संख्या, नंतर 19 नंतर 23 ही पण मूळ संख्या आहे मित्रांनो. दोन्ही रूल लागले, दोन्ही रूलनुसार 23च आन्सर येत आहे. ठीक आहे. इथे मूळ संख्यावाला पण लागते आणि फरक 2 4 2 4 2 4 2 4 हा पण फरक लागतो. ठीक आहे. दोन्ही रूलनुसार 23 आन्सर आहे, म्हणजे तुमचा आन्सर 23 आहे. ठीक आहे. जर दुसऱ्या रूलनुसार आपलं 23च्या ऐवजी किती 21 वगैरे आन्सर निघलं असतं तर 2पैकी जे आन्सर ऑप्शनमध्ये असेल ते आन्सर टिक करायचं आहे. जर दोन्ही ऑप्शनमध्ये आन्सर असेल तर ते सरळ क्वेश्चन रॉंग होतो. ठीक आहे. आणि तो तुम्हाला त्याचं बेनिफिट तुम्हाला रिझल्टमध्ये भेटते. ओके. बेनिफिट भेटलं तर सगळ्यांना भेटते, नाही भेटलं तर मग सगळ्यांचे मार्क त्या क्वेश्चनचे मार्क काढतात. समजले मित्रांनो? वेळ होत आहे खूप, मला जायचं आहे. टाईप 5 झाले. टाईप 6 घेऊ. टाईप 6 घेऊ. टाईप 6 बघा मित्रांनो. 6 नंबरचा क्वेश्चन आहे आणि टाईप 6 आहे. कोणतं? 7 त्यानंतर 10 त्यानंतर 8 7 10 8 11 9 12 10 13 11 9 12
10 नंतर 13 आहे मित्रांनो. ओके, या आधीचे ट्रिक आधीचा रूल कोणता होता मित्रांनो? फरक झाल्यानंतर मूळ संख्या होता ना, मूळ संख्या हा फरक होता. ठीक, हा रूल होता. ठीक आहे, इकडे रूल लिहितोय जेणेकरून तुम्हाला रूल पण माहीत झाले पाहिजे कोणकोणते रूल्स लागतात. आता बघा मित्रांनो, इथे काय येत आहे? 7 आणि 3 10, 10 - 2 येत आहे. 8 9 10 11 येत आहे. पुन्हा 11तून 2 गेले 9 म्हणजे -2. 11 9 10 11 12, पुन्हा 3चा फरक येते. इथे 12तून 2 गेले 10 झाले. 10 + 3 3. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काय होत आहे? पहिल्यांदा +3, दुसऱ्यांदा -2. +3 आणि -2 हा फरक आहे. +3 -2 +3 -2 +3 -2 +3, आता -2 येईल. 13तून 2 गेले किती राहते? 11. तुमचं फायनल आन्सर मित्रांनो 11 आहे. ठीक आहे, एकदम ओळखतो. आणि आणखी एक रूल लागते बघा मित्रांनो. कसा तर 7 नंतर हे 8 येत आहे, 8 नंतर 9 येत आहे. 2 सिरीज आहे इथे. 9 नंतर 10, 10 नंतर इथे 11 येईल. ठीक आहे, दुसरी सिरीज आहे. 10 नंतर 11, 11 नंतर 12, 12 नंतर 13, 13 नंतर मित्रांनो तुम्हाला इथे फक्त एकच ऑप्शन विचारलं होतं ना, एकच विचारलं, त्यामुळे तुम्ही टिक केलं 11. आणखी एक विचारलं असतं की 2 डॅश असताना 2 तुम्हाला आन्सर काढायला लागतं, 2 संख्येचे काढायला लागतं, तर 13 आणि 1 14. ठीक आहे, 11 आणि 14 दोन आन्सर जर विचारले तर 2 आन्सर निघेल. 11 एकच आन्सर विचारलं तर 1 निघेल. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या. इथे 2 रूल लागत आहे. कोणत्याही एका रूलनुसार तुमचं आन्सर बरोबर आला सहसा ते ऑप्शनमध्ये असेल तर टिक करायचं. पुन्हा रिपीट करतो. कोणत्याही रूलनुसार जर तुमचं आन्सर आलं आणि ते आन्सर ऑप्शनमध्ये असेल तर सरळ टिक करायचं. आणि ते आन्सर ऑप्शनमध्ये नसेल तरच दुसरा रूल लावायचा, नाहीतर दुसरा रूल लावायची गरज नाही. ठीक आहे, समजलं? त्यानंतर आणखी एक क्वेश्चन घेतो मित्रांनो. 2 सिरीजवाला झाला ना, 2 सिरीजवाला एक रूल होता. +3 -2 +3 -2 हा एक रूल आहे. त्यानंतर मित्रांनो +2 -2 +2 -2 असा पण एक रूल असतो. ठीक आहे, नाही +2 -2 म्हटलं तर सेमच येईल ना. ओके, त्यानंतर आणखी एक रूल बघा मित्रांनो कोणता, तर टाईप 7 घेतो आता. किती आहे? 8 10 12 9, 8 10 12 9, 11 13 10, 11 13 10, 12 14 11, 12 14 11, 13 16 13 13 16. ठीक आहे, 11 13 16. ठीक आहे मित्रांनो, इथे बघा मित्रांनो तुम्ही काय करायचं आता, एक महत्त्वाचा रूल आहे किंवा एक महत्त्वाचा नियम आहे. मोठी सिरीज असेल तर सरळ 2-2ची सिरीज आहे ती, किंवा 2 सिरीज आहे त्या पूर्ण प्रश्नामध्ये 2 सिरीज आहे, नाहीतर मग 3 सिरीज आहे. 2 सिरीज लावून बघू किती येते. 8 आणि 4 12, 12 आणि -1 होत आहे. मग ही सिरीज नाही, डबलची सिरीज नाही, 2ची सिरीज नाही मित्रांनो. मग ऑब्वियसली 3ची सिरीज लावून पाहू किती होत आहे. तर 3 हे 3 पाडा, त्यानंतर हे 3 करा, हे 3 करा आणि हे 3 करा. पहिला अंक किती आहे? 8, याचा 9 आहे, याचा 10 आहे आणि 11, म्हणजे एक सिरीज येते 8 9 10 11. ऑब्वियसली इथे मग 12 येईल ना. हे तुम्हाला इथे विचारलं ना, हे इथे काय आहे ते विचारलं होतं. मग ऑब्वियसली इथे 12 येईल ना, 12 लिहून घ्या. पूर्ण सिरीज सॅटिस्फाय झाले तरच आन्सर टिक करायचं बरं. त्यानंतर आणखी एक सिरीज बघा आता, 10 त्यानंतर इकडला 11 त्यानंतर 12, 12 नंतर हे 13, 13 नंतर इथे 14 यायला पाहिजे ना. मग किती? एक 10 11 12 13 नंतर 14. हे झाली पहिली सिरीज मित्रांनो, ही झाली दुसरी सिरीज. आता तिसरी सिरीज कोण उरलं? हा 12, 12 नंतर 13, 13 नंतर 14, 14 नंतर इथे 15 यायला पाहिजे ना, 15 आणि इथे 16. ठीक आहे, किती? 12 13 14 15 नंतर हे 16 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, इथे 15 होतं मित्रांनो, इथे 15 होतं, बरोबर आहे. समजलं इथपर्यंत? इथे 3 सिरीज आहे. 3 सिरीज कोणकोणत्या? पहिले 8, नंतर हे 2 अंक सोडून 9, आणखी 2 अंक सोडून 10, आणखी 2 अंक सोडून इथे 11. म्हणजे कसे? 8 9 10 11. तुमचं आन्सर येईल 12 या ठिकाणी. ठीक आहे, या ठिकाणी एक आन्सर आणि या ठिकाणी आन्सर एक. मग 10 11 12 13 तुमचा आन्सर येत आहे 14. ठीक आहे, तुम्हाला 3 ठिकाणी डॅश राहील. इथे 3 ठिकाणी डॅश राहील तेव्हा आणखी एक महत्त्वाचं, जेव्हा 3 ठिकाणी डॅश राहील
क्वेश्चन संपल्यानंतर शेवटी डॅश डॅश येते ना, ते 3 ठिकाणी डॅश राहील की 3 अंक तुम्हाला शोधायचे असेल सिरीजमधले, तेव्हा तुम्ही 3ची सिरीज लावा. जर 2 अंक शोधायचे असेल तेव्हा तुम्ही 2 सिरीज लावा. ठीक आहे, इथे 2 सिरीज होत्या आधी, आता 3 सिरीज करा. ठीक आहे, आणि तिसरी सिरीज 11, 12, 13, 14, 15, 16ची तिसरी सिरीज. ठीक आहे, या 3 सिरीज झाला. या सिरीजमध्ये मित्रांनो जास्तीत जास्त 1चा फरक राहील किंवा 2चा किंवा 3चा, त्यापेक्षा वर फरक राहत नाही. ठीक आहे, अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे ॲनालिसिस. समजलं मित्रांनो, आपले 7 टाईप झाले आतापर्यंत. वेळ होत आहे खूप, आपण थांबून जाऊ इथे. एक 8वा टाईप घेऊन घेऊ. ठीक आहे, 8वा टाईप कसा घेऊ आता मला आठवत नाही. बघा इथे क्वेश्चन दिला नाही, मी आता एखादी क्वेश्चन बनवतो. कोणता क्वेश्चन बनवू? 4, 6, 9, 14, 21 आणि 33. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे बघा. यांच्यातला फरक बघून घ्या कितीचा आहे. 4 आणि 2 6, टाईप 8 शिकून राहिलो तुम्हाला. 9 आणि 3 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 5 आणि 14 आणि किती होते 7, 21, 21 आणि 10 31. इथे 32 यायला पाहिजे, सॉरी 32ची सिरीज आहे. 4, 6, 9, 14, 21 आणि 32 ही सिरीज आहे. यामधले आपण फरक बघा आता. पहिले 2चा फरक, 3चा फरक, नंतर 5चा फरक, मग 7चा फरक. 7 नंतर कोणता फरक येतो मित्रांनो? हा इथे 21, 31 आणि 32, 11चा फरक. आता तुम्हाला इथे नेमकं काय आहे ते विचारलं. आता फरक काय आहेत ते बघून घेऊ. 2चा फरक, 3चा, 5चा, 7चा, 11चा. ह्या संख्यांकडे, या फरकांकडे पाहून तुम्हाला काय दिसतं आहे? 2 ही विषम संख्या, 2 ही मूळ संख्या, त्यानंतर 3 पण मूळ आहे, 5 पण मूळ आहे, 7 आहे मूळ आणि 11 मूळ आहे. लगातार मूळ संख्यांचा फरक येते. 11 नंतरची मूळ संख्या कोणती? 13. मग 32 + 13 किती येते? 3 आणि 2 5 आणि 3 आणि 1 4, 45 तुमचं फायनल आन्सर येईल. समजलं इथपर्यंत? मी कसं केलं तर फरक काढला, तो फरक लक्षात आला, माझ्या मूळ संख्या फरक आहे. मग मूळ संख्यांचा फरक हा पण तुमचा एक रूल राहील. फरक कोणाचा? मूळ संख्यांचा. मूळ संख्यांचा राहील. फरक 2चा राहू शकते, फरक 4 4चा राहू शकते, फरक 6 6चा राहते, फरक 3 3चा राहील. या प्रकारे तुम्ही फरक काढा आणि आन्सर काढा. आपण फरक काढल्यानंतर तो फरक मूळ संख्यांचा फरक आहे असं आपल्याला जाणवलं. ठीक आहे, मग तुम्ही या प्रकारे क्वेश्चन सोडवा. आता इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजलं मी काय काय नेमकं शिकवलं, तर सर्व गोष्टी समजल्या तुमच्या. आशा करतो इथपर्यंत तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. जर लेक्चर आवडलं असेल तर एक छोटंसं लाईक करा. थँक्यू. आणि हां, आपले आता 3 लेक्चर करावं लागेल मित्रांनो. पहिलं लेक्चर झालं आहे आपलं किंवा पार्ट 1. पार्ट 1 झाला आहे. पार्ट 2 मध्ये पुन्हा टाईपच कवर करण्यात येईल. TYPE टाईपच कवर करण्यात येईल. आणि पार्ट मित्रांनो 3 मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ठीक आहे, पार्ट 1 आणि 2 मध्ये टाईप कवर करण्यात येईल आणि पार्ट 3 मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करण्यात येईल तुमची. इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पुन्हा होता का? ओके, आवडला असेल एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.